संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता मी निघालो रात्रीपर्यंत पोहोचू. जसे आलो त्याच प्लॅनने जायचं आहे. आप्पा इथं आतमध्ये बसलेत आणि सगळी टाटा बाय बाय करायला. आपली गाडी पुन्हा एकदा पॅक झालेली आहे घरी जाण्यासाठी आणि सर्वजण टाटा बाय बाय करायसाठी इथं सगळी जमलीत. मला जाम मजा केली आहे वेळेस. फक्त एक मेन काम होता तो आमचा राहिला, तो पेंडिंग राहिला, पण ठीक आहे होईल देवाच्या कृपेने. ही बघ दुर्वा लागली रे. ऑफर तू रडायला पाहिजे, माझी इच्छा होती ही रडायला पाहिजे, ही रडत बिचारी ही रडते. अरे देव. चला कायरा टाटा कर, ही बघ दीदी रडते. येऊन थांबलोत. इथून पनवेल 396 किलोमीटर आहे. ठीक आहे, सगळ्यांना टाटा बाय बाय केला, जीवावर आलं सगळ्यांना टाटा बाय बाय करायला. पण आता काय जायचंच आहे ना. आणि कायरा आणि आमचं आहे बघ असा रश्मी एक तो ह्याचा कॅन आणायला गेली कोकम सरबतचा. ठीक आहे, आप्पा मस्त इथं बसलेत. मी पण आता गाणे लावतो मस्त आणि मग मस्त एन्जॉय करत जाऊया. मौसम पण मस्त आहे, एकदम क्लिअर स्काय आहे बघा. समोर आता एक किया गेली, तर किया गेल्यावर कायरा कोण गेला? कुठला मामा? आणि कोण गेला? हा सांगते तेजस मामा आणि राजाराम मामा गेले म्हणून. काय मौसम झालाय बघा, वाव. आणि अशा मौसम मध्ये ड्रायव्हिंग सुरुवात केलेली आहे. भारी वाटते, एकदम मस्त पीस, एकदम मस्त ब्लॅकआउट ढग आलेले आहेत आणि चाललोय आपला. आमच्या कायराने त्याची गिरण सुरू केलेली आहे, जी गाडीत बसल्यावर त्याची सुरू होते नेहमी, असंच खात असते. मित्रांनो बाहेर तुम्हाला काय दिसतंय का? ह्या गाड्या नाही बोलत, तर हा काचेवरचा पाऊस बघा सुरू झालाय. हा 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 जर आहे बघा. त्या दिवशी रात्री राईड केलं त्याच्यावर समजलं नाही, आता बघा काय क्लॅरिटी आहे. वाव. आता आम्ही एक पहिल्या ब्रेकला थांबलो, सीएनजीचा ब्रेक होता इथं. सीएनजी भरली, 4 kg बसली आणि कायराला खाऊ घेतलाय. हे बघा चॉकी हाय. काय दुसरा काय घेतलं तुला का? हा एक आणि दुसरा हे एक आणि हे घेतलंय. आणि जवळपास किती कुठं पोहोचलो? लांजाला पोहोचलो. लांजाचा नेहमी सीएनजी ब्रेक घेतो आम्ही जर भेटला तर. 4 kg बसली, म्हटलं गर्दी नव्हती जास्त आणि इथे 2-2 गाड्या लागतात, सो पटापट भरून घेतली. चला आता 10-15 मिनिटच घेत बाथरूम पण केला यांनी. जवळपास 1-1.5 तास झाला होता गाडीमध्ये. सो चला आता इथून पुढे जाऊया. मित्रांनो 7 वाजलेत आणि आम्ही पालीला पोहोचलोत. रश्मीने हेच गेस केलं होतं की 7 वाजेपर्यंत आपण पोहोचूया पाली, म्हणजे हातकंब्यापर्यंत. आता इथून 2-3 मिनिटात हातकंबा आहे. सिनिक व्ह्यू यार, कसला व्ह्यू दिसतोय मागासपासून, असा मस्त नजारा भेटलाय ना. नऊ वाजता आले आणि परशुराम घाटात पोहोचलोत. कायरा पण थोडीशी कंटाळली आता, त्याच्यामुळे ते एकदा मार खालाय रश्मीचा तिने आणि मला आठवण आली ब्लॉगिंगची. ठीक आहे, बऱ्यापैकी परशुराम घाट पण रेडी झालाय. हा बघा अपडेट. खेड इथून 27 किलोमीटर आहे. आता बघूया, जेवणाचा एक ब्रेक घ्यायचा आहे, गाडीला पण थोडा आराम भेटेल ना. 25-30 किलोमीटर नंतरच ब्रेक घेऊया. आता खेडमध्ये पोहोचू आपण. पण हे अशी सरप्राईज एकदम गतिरोधक टाकलेले आहेत. सो माणूस आहे ना वरून एकदम फास्ट येतो आणि मग याच्यावरनं आदळतो. सुरुवातीचे 1-2 याच्यावरनं सगळेच आदळतात. सो लक्ष ठेवायचं तुम्ही येत असाल तेव्हा, म्हणजे चिपळूणपासून खेडकडे येताना. थोडी एनर्जी डाऊन झाली आता, जी सुरुवातीला एनर्जी होती ती राहिली नाही. मग सीएनजी पंपा उतरलो ना तेव्हा थोडासा हलका वाटला आणि लगेच 5-10 मिनटात दुसरा एक हॉटेल भेटला. एक ऑलरेडी बघितला होता, तर तिथं काय जायची इच्छा नाही झाली, तर मग तो कॅन्सल केला, म्हणून दुसरा हॉटेल बघितला. मग आता एक रँडम शोधला आणि आलो. तर जेवतो मस्त फटाफट आणि मग निघतो लवकर. आता इथून जवळपास 180 किलोमीटर आहे. कायला जेवायला बसली, मामीला पोल केला. आता मामी पोलवर रडली, मग कशी दूरवर रडली. सगळी रडतात आज दिसते. जेवण झालंय, चला आता निघूया. कायरा आली आहे परत गाडीमध्ये. स्टेअरिंगवर नाही. हे बघ, हिला नुसती गाडी चालवायला पाहिजे. काल तेजसने आणि हिला इथं बसून आहे ना गाडी चालवली. आम्ही असंच फिरायला गेलो. आता हिला नुसता वेळ लागलाय. मी तेजस मामा नाही ना. हा ठीक आहे, चला निघूया ना. किती वाजले आता? 10:15 झाले. मस्त फटकन जेवण झालं ना, अर्ध्या तासात जेवण झालंय. कुठं जायचंय? कुठे? दुर्वाकडे? कुठे सांग. घरी जायचं ना आपल्या? नाही
नाही मग कुठं दुर्वाकडे आयला दुर्वा फेमस झाला. पुन्हा एकदा मित्रांनो निघालोत प्रवासाला. 10-20 झालेत आणि इथून आता 150 किलोमीटर आहे. वाव आहे ना कायरा, कसा आहे काय आहे? मित्रांनो 12:30 वाजत आले आणि आम्ही आता पेन मध्ये पोहोचलेलो आहोत. मजा आली राईड करायला. ठीक आहे. लास्ट टाइम जसा तिकडे पोहोचताना आहे ना जो गावाकडचा फील होता ना तो इकडे नाही. आमची कायरा अशी पाठीमागे झोपली आणि आप्पा झोपलेला. आता परत उठलं, झोपलो होतं आप्पा मस्त. आता उठलेत. मला पण फ्रेश वाटला. मग आता एवढा काय कंटाळा नाही आला. आता जवळपास काय 60-70 किलोमीटर होता तेव्हा मी रेडबुल होती आमची, तर काय रश्मीने घेतली, थोडीशी मारली. म्हटलं काय थोडासा फ्रेश वाटतं ना, ती घेतली. आता पेनमध्ये आहोत. आम्ही पहिल्यांदा ह्या टायमाला निघालो म्हणजे गावाकडून. ठीक आहे. एक्सपेरिमेंट करायचा होता की ह्या टायमाला निघून कसा प्रवास होता ते बघायचा होता. आणि आतापर्यंत सो फार सो गुड प्रवास झाला आहे आणि आमच्यासाठी हाच बेस्ट टायमिंग राहील असं आता आमचं डिस्कशन चालू होतं ना रश्मी, की बरोबर जेवायच्या टायमिंगला आम्ही चिपळूण खेडला पोहोचतो. त्याच्यामुळे जेवायला पण चांगलं भेटतं आणि CNGचे पण ब्रेक आहेत ना. खूप ठिकाणी CNG वगैरे आम्हाला व्यवस्थित भेटले, म्हणजे गर्दी वगैरे नाही भेटली. जशी बाकी ठिकाणी गर्दी भेटते म्हणजे बाकीच्या टायमिंगला, तर ह्या टायमिंगला नाही भेटले. तर ते पण आमचा तो पण वेळ वाचला. बापूदेव महाराज की जय. बापूदेवाच्या कृपेने आपला प्रवास सुखरूप झालाय. पुन्हा एकदा गावात आलेलो आहोत. जवळपास 384-85 किलोमीटरची हा प्रवास झालेला आहे आणि आता आलो. बरं वाटला. फायनली एक्सपेरिमेंट होता हा, म्हणजे संध्याकाळी असा यावाचा सक्सेस झालाय. जसे संध्याकाळीच गेलो होतो तसे संध्याकाळीच उलट आता आम्ही किती जवळजवळ 2.5 तास नाही 1.5 तास लवकर आलो. हा म्हणजे इथून जेव्हा गेलो होतो ना तेव्हा आम्ही सेम टायमिंगला तिकडून निघालो, तसे इकडून निघालो होतो तेव्हा तिकडे 2:30ला पोहोचलो होतो. आणि ह्या वेळेस आता आम्ही 1 वाजता पोहोचलो. ठीक आहे. तेव्हा CNG मुळे, कारण ह्यावेळी आमची CNG पटकन लागली. हा CNGचे ब्रेक आहे ना, तिथं थोडा टाइमपास वगैरे नाही झाला. अशा प्रकारे पोचलेलो आहोत आम्ही आणि मस्त फुल एनर्जीमध्ये पोचलोत. 383 किलोमीटरची हा प्रवास पूर्ण झालाय आणि जवळपास 7 तास ना, 7 तास दाखवतात. 7 तास 10 मिनिटात पोचलोत. ठीक आहे. हे मेमरीजसाठी ठेवतो. चला. आणि आमची कायरा मॅडम उठा घरी पोचलो. हे उठो बाबू, उठ. मित्रांनो जसा प्लॅन केला होता ना तसाच प्रकारे 1:30 वाजता घरी पोचलोत. कायराला झोपवायचा प्रयत्न चालू आहे. कायरा झोपतोय की नाही बघतोय. ठीक आहे. सो हा मस्त प्रवास झाला आणि हा व्हिडिओ प्रवासाचा मी जसा होईल तसा बनवायचा प्रयत्न केला. तुम्हाला जर आवडला असेल हा प्रवास तर नक्की लाईक करा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.